मागील भागात आपण जाणून घेतलं प्रेग्नन्सीमध्ये पाणी कमी होणं म्हणजे नेमकं काय असतं, एमनियोटिक फ्लुइड म्हणजे नेमकं काय असतं. आता आपण पाणी कमी होण्याची कारणं आणि त्याच्यावर काही उपाय आहेत का याचा अभ्यास करूया. पाणी कमी व्हायचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे डिहायड्रेशन. गर्भामध्ये असणाऱ्या बाळामध्ये काही जन्मजात दोष असतील, काही किडनीचे किंवा आतड्यांचे जर जन्मजात दोष असतील तर त्याच्यामुळे देखील पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. पाणी कमी झाल्यानंतर सिझर करावं लागतं का त्याला इतरही काही उपाय आहेत, तर आपण जाणून घेऊया इतर उपायांबद्दल. सर्वात प्रथम तर आपलं वॉटर इनटेक वाढवणं, म्हणजे पाणी, नारळ पाणी, फ्रुट्स, ज्यूस, व्हेजिटेबल्स या गोष्टी जर वाढवल्या आपण तर नॅचरली पाणी वाढण्यास निश्चितच मदत होऊ शकते. त्याचबरोबर तुमचे डॉक्टर तुम्हाला काही टॅबलेट्स किंवा काही पावडर सॅशे फॉर्ममध्ये देतात जे आपण पाण्यात मिक्स करून पिऊ शकतो, त्याच्यामुळे देखील पाणी वाढायला मदत होऊ शकते. प्लस या सगळ्यामुळे जर पाणी वाढत नसेल तर काही वेळा आपण ऍडमिट पेशंटला करून त्यांना काही IV इंजेक्शन किंवा सलाईन देऊन पण पाण्याचं प्रमाण वाढवायचा प्रयत्न करू शकतो. आणि हे सर्व उपाय करून देखील जर बाळवतीचं पाणी वाढत नसेल तर शेवटचा उपाय म्हणून आपण सिझेरियन करून बाळाला जन्माला घालू शकतो. या संदर्भात आणखी काही शंका असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. धन्यवाद.